वेळ आली पण काय नाही, दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला, काही क्षण वेळ झाला, नवीन आयुष्य मिळाले। ही कहाणी आहे अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या भूमी चव्हाण यांची। घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या या जगात प्रवास करताना ट्रेन, बस अथवा विमान पकडण्यासाठी अगदी काही जण जीवाचा आकांत करतात, पण जीवाचे रान करूनही अनेकदा काही क्षणांकरिता आपल्याला वेळेत पोहोचता येत नाही। त्यावेळी मनाला रुखरुख लागते, पण काही वेळा झालेला उशीर हा तितकाच फायद्याचा असतो। याचा प्रत्यय भूमी चव्हाण यांनी गुरुवारी अनुभवला। गुरुवारी दुपारी अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला। लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणार एअर इंडियाची बोईंग 787 विमान टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच विमानतळ परिसराबाहेर कोसळलं आणि या अपघातात तब्बल 265 जणांचा मृत्यू झाला। भूमी चव्हाण आपली सुट्टी संपवून लंडनला निघाल्या होत्या। निघताना त्यांचे पतीसोबत बोलणेही झाले होते। वेळेत विमान पकडण्यासाठी निघालेल्या भूमी यांचा जीव वाहतूक कोंडीमुळे अक्षरशः त्रस्त झाला होता, पण वाहतूक कोंडीमुळे विमान पकडण्यासाठी 10 मिनिटे उशीर झाला आणि गणपती बाप्पा पावला। भूमी चव्हाण या गुरुवारी अहमदाबाद येथून लंडनला जाण्यासाठी एअर इंडियाच्या बोईंग 787 हे विमान पकडण्यासाठी विमानतळावर दाखल झाल्या। मात्र 10 मिनिटे उशीर झाल्यामुळे विमानाने आधीच उड्डाण केले होते, त्यामुळे त्यांना विमानतळावरून निराशेने घरी परतावे लागले। पण विमानाने टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 5 मिनिटातच ते कोसळल्याची बातमी ऐकून भूमी यांच्याही काळजात अगदी धस्स झाले। त्या म्हणाल्या, अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या विमानातूनच मी प्रवास करणार होते। सुट्टी आटपून लंडनला निघताना मला वाहतूक कोंडीमुळे उशीर झाला। विमान वेळेत निघाले होते, पण मला 10 मिनिटे विलंब झाल्यामुळे विमानात बसता आले नाही। परमेश्वराचे मी आभार मानते, माझा गणपती बाप्पा मला पावला। ट्रॅफिकमुळे उशीर झाला नसता तर पुढच्या आयुष्याची स्वप्ने कवेत घेऊन त्यांनीही विमानातून उड्डाण केले असते। जर तसं झाले असते तर कदाचित त्यांच्याही आयुष्याची व स्वप्नांची राख रांगोळी झाली असती। त्यामुळे केवळ दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही। याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि माय महानगरला सबस्क्राईब करा।